तर आता तुम्ही ज्या कॅमेऱ्यातून हा व्हिडिओ बघताय तो आहे माझ्या DJI ॲक्शन 3 कॅमेरामधून. आणि त्या अगोदर मित्रांनो हा आपला तर नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपला मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आहे संडे. आज आपण एक प्रोडक्ट घेऊन आलो आहे जे आपलं मोटो ब्लॉगिंगच्या पुढच्या सेटअपसाठी महत्त्वाचं असणार आहे. तर आत्ता तुम्ही ज्या कॅमेऱ्यातून हा व्हिडिओ बघताय तो आहे माझ्या DJI ॲक्शन 3 कॅमेरामधून. आणि त्या अगोदर मित्रांनो हा आपला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व ग्रुपमध्ये, फॅमिलीमध्ये. तर आपण हा DJI ॲक्शन 3मधून आता सध्या शूट करत आहोत, पण आता गरज आहे आपल्याला अपग्रेड करायची थोडीफार. तर DJIचा ॲक्शन 5 Pro आहे तो मी परचेस केलेला आहे, आणि तो आता आपला मोटो ब्लॉग, त्याचे सगळे आहेत मोटो ब्लॉग ते आपण त्या कॅमेरामधून शूट करणार आहोत. तर त्याचाच थोडाफार तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये आहे हे ॲक्शन कॅमेरामध्ये काय काय आलं आहे ते बंडलमध्ये मी स्टँडर्ड कॉम्बो केला आहे. आपण मी स्टँडर्ड कॉम्बो ऑर्डर केलेला, कारण ते 4 आवर्सची बॅटरी लाईफ आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे काही एवढी गरज भासत नाही की आपल्याला ॲडव्हेंचर कॉम्बोज हे करायला पाहिजे. तर 4 आवर्सची बॅटरी बॅकअप असल्या कारण ॲडव्हेंचर कॉम्बो पाहिजे असं काय नाही आहे. त्याच्यामुळे मी स्टँडर्ड कॉम्बो म्हणजे स्टँडर्ड आहे तो ऑर्डर केला. त्याच्यामध्ये काय काय आपल्याला हे आलं आहे पॅकेजमध्ये, काय काय आलं आहे ते तुम्हाला दाखवतो बॉक्स कसं आहे. तर मी हा ॲक्च्युअलमध्ये बॉक्स ओपन केलेला कारण तसं ॲमेझॉनवरून मागवलं आहे. ॲमेझॉनवरून आहे ना तुम्हाला ओपन बॉक्स डिलिव्हरी भेटत नाही. तर मी पहिला व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी आणि आल्यानंतर मग मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केली याचं की बाबा आहे का व्यवस्थित जेन्युइन प्रोडक्ट. तर ही अशी पॅकेजिंग आलेली, त्याच्यामध्ये वरची पॅकिंग आहे आणि आतमध्ये बॉक्स कंपनीकडून येतात. तर हा त्याचा बॉक्स आहे, बघू शकता इथे, बरोबर पकडलं आहे का? हां. तर इथे लिहिलं आहे DJI ॲक्शन 5 Pro हे लिहिले. तर त्याला जवळ घेतो मी. तर इथे लिहिलं आहे बघा DJI ॲक्शन 5 Pro. तर हा असा एक स्टँडर्ड कॉम्बो आहे, तो स्टँडर्ड कॉम्बो म्हणून दिसतोय. तर स्टँडर्ड कॉम्बोचा बॉक्स आहे हा. थोडा अँगल याचा चेंज करतो, लाईट मस्त सनलाईट येते. तर याच्यामध्ये काय काय आहे, एकदम नॉर्मल आहे, छोटा कॉम्पॅक्ट आहे. जर तुम्ही ॲडव्हेंचर घेतला तर तो थोडा मोठा येतो असा. तर इथे एक हे लावलेलं आहे त्यांनी, सील लावलेलं, तर ते मी त्या दिवशीच ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय नाही, हे असं कंटेंट आहे त्याच्यामध्ये. तर आपला इथे आहे ना ॲक्सेसरीजचा, म्हणजे इथे कॅमेरा येतो आहे आणि इथे जेवढ्या काय ॲक्सेसरीज आहेत आपल्या त्या इथे येत आहेत या याच्यामध्ये पोर्शनमध्ये. तर पहिला मी तुम्हाला हा कॅमेरा आहे, आपला कॅमेरा काढून ठेवतो बाजूला. तर हा आपला आहे कॅमेरा, त्याच्यामध्ये मी बॅटरी ऑलरेडी टाकली आहे, त्या दिवशी बघून काय ऑन होते की नाही होते त्यासाठी. आणि हा सध्या मी साईडला ठेवतो आहे. आणि दुसरं काय, त्याच्यामध्ये एक ॲक्सेसरीजचा बॉक्स आहे हा. या बॉक्समध्ये बघू काय काय आहे ते, मी बघितलं तसं, पण त्याच्यामध्ये परत मला आठवत नाही काय काय आहे ते. एक तुम्हाला भेटतो असा DJIकडून स्टिकर चिटकवायला, मी हेल्मेटला चिटकवी नंतर. आणि दुसरं काय नाही, एक सिलिका जेल येते याच्यामध्ये, आणि बाकी खाली आहे सगळं. तर ॲक्सेसरीजचं आता मी ओपन करतो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ही वाटते केस आहे बघा. केसमध्ये पण बाकीच्या वेगळ्या गोष्टी आहेत काय काय. त्या अगोदर तुम्हाला हे क्विक स्टार्ट गाईड एक भेटतो आहे DJIकडून. स्टार्ट गाईड भेटतो आहे, एक भेटतो आहे तुम्हाला USB टाईप
टू USB Type-C केबल. हे बघा, ही वाली USB Type to USB Type-C केबल भेटते किंवा आपण याच्यामध्ये. आणि हे एक्सेसरीज आहे त्याच्यामध्ये. हे केस भेटतो वरती लावायला तुम्हाला. हे केस प्रत्येक कॅमेराला भेटतो, कारण याचा उपयोग काय आहे, तुम्हाला जर शॉर्ट फॉर्मॅटमध्ये किंवा रील्स फॉर्मॅटमध्ये करायचं असेल ना, तर हा केस खूप युजफुल येतो. तुम्ही असं त्याला माउंट करू शकता. आणि याच्यामध्ये एक ॲडजस्टेबल स्क्रू आहे मला माउंटिंगसाठी. आणि अजून एक हे आहेत ते. तर याच्यामध्ये आपल्याला एक टायटनिंग आणि लूज करण्यासाठी एक स्क्रू भेटले. आणि दुसरं म्हणजे हे मॅग्नेटिक माउंट भेटले. तर हे मॅग्नेटिक माउंट आपलं ॲक्शन 5 आहे ना, ॲक्शन 3 आहे ना, त्याच्यापेक्षा थोडंफार जरा वेगळं वाटते मला, कारण मी यूज केलं त्याच्यामुळं हे वेगळं वाटते थोडंफार. आणि हा एक तुम्ही कुठेतरी चिटकवू शकता याला, याच्यासाठी चिटकवू शकता. हा बघेन मी हेल्मेटला चिटकते का, पण हा एक माउंट आहे त्यांच्याकडून, ॲक्शन म्हणजे DJIकडून दिलेला. याचा यूज बघू आपण कुठं होतो. तर एवढ्या एक्सेसरीज आहे त्याच्यामध्ये. ठेवतो बाजूला मी. आणि आता आपण आपला मेन कॅमेरा ओपन करू. आहे आपला कॅमेरा. हा बघा, हा मला ॲक्शन 3पेक्षा थोडासा हेवी वाटतो, ॲक्शन 5 Pro. तर हा बघा, असा तुमचा कॅमेरा दिसतोय. हा इथे लिहिलं आहे ॲक्शन 5 Pro. आणि हा ओलेड स्क्रीन आहे याचा. तर हे मला जरा रिमूव्ह करतो आहे. हा बघा, आणि इथे काय ॲपेचर दिलं आहे त्यांनी, सगळं दिसतंय का तुम्हाला. हे बघा, ॲपेचर हे. आणि ह्या साईडला तुम्हाला USB Type-Cचं कंपार्टमेंट आहे. USB Type-C कंपार्टमेंट आहे इकडं, हे बघा. आणि ह्या साईडला तुमचं बॅटरी आहे. तर बॅटरी ऑलरेडी मी टाकली, हे बघा. तर ही बॅटरी आहे 1950 mAhची. 1950 mAhची बॅटरी आहे. तर ही बॅटरी मी टाकतोय. आपण ऑन करू पॉवर ऑन. आणि पॉवर ऑन झालेला आहे बघा. खूप पटकन पॉवर ऑन होतोय. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असाल, ह्याचा जो लेआउट आहे ना, तो स्क्रीन थोडीशी मोठी आहे बघा. ही स्क्रीन मोठी आहे. आणि गोष्ट म्हणजे इकडे तुम्हाला ॲपेचर सगळं दिलं आहे लेन्ससाठी, लेन्स ब्लॉकिंग. आणि इथे वेगवेगळे मोड आहेत तुमचे. या साईडला सॉरी SD कार्डचं आहे हे. या साईडला मोड आहेत. तर हे या साईडला मोड दिले तुम्हाला. हे फोटो मोड, व्हिडिओ मोड, सुपर लाईट, सब्जेक्ट ट्रॅकिंग आणि स्लो मोशन प्लस टाईम लॅप्स. याच्यामध्ये हायपर लॅप्स पण बहुतेक आहे. आणि या साईडला तुम्हाला बाकीचे सगळे ऑप्शन आहेत. एक्सपोजर प्रो मोड, माईकचे काय मोड असतील ते, तर ते या साईडला तुम्हाला दिसत आहेत. ओके. तर याची स्क्रीन आहे ना, ही थोडी म्हणजे खूप हे आहे, मोठी आहे, म्हणजे कम्पेअर टू आपलं DJI ॲक्शन 3च्या कम्पेअर टू मोठी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये हे पण भेटतो, काय म्हणतो त्याला, मेमरी कार्ड पण भेटतो याच्यामध्ये इनबिल्ट. तो कुठं आहे मेमरी कार्ड? हां, तर तुम्हाला हे बघा, इनबिल्ट मेमरी कार्ड पण भेटतो. 48 GB मेमरी कार्ड भेटतो. आणि तुम्ही SD कार्ड पण लावू शकता. पण ओके, समजलं. तर हे 2 स्टोरेज ऑप्शन तुम्हाला आहेत याच्यामध्ये. तर आपल्याला इनबिल्ट 48 GB मेमरी कार्ड याच्यामध्ये भेटते, इंटरनल स्टोरेज. आणि तसंच आपल्याला
आपण याच्यामध्ये SD कार्ड पण लावू शकतो. त्याचप्रमाणे याचं तुम्ही स्क्रीन बघितली तर ती खूप म्हणजे OLED स्क्रीन आहे. दोन्ही साईडला पण OLED स्क्रीन आहे. समोरला पण OLED स्क्रीन आहे आणि मागच्या साईडला पण OLED स्क्रीन आहे. बाकी एवढंच होतं याच्यामध्ये. तर फक्त तुम्हाला क्विक इन्फॉर्मेशन द्यायची होती की आपण याच्यामध्ये अपग्रेड करतो आहे आता DJI Action 5 Proमध्ये. तर याचा ब्लॉग येतील लवकरच. याचा ब्लॉग आज मी ट्राय करणार आहे. आणि तशी क्वालिटी याच्यामध्ये मी असे नॉर्मल जर बघितले ना तर खूप भारी क्वालिटी आहे. नाईटला मी ट्राय केलेलं थोडंफार, तर खूप चांगली क्वालिटी आहे. ह्याच्यामध्ये फास्ट चार्जिंग पण येते आणि हा आपला कॅमेरा फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करतो आहे. त्याच्यामुळं मी ॲक्शन काय म्हणतो, जो ॲडव्हेंचर कॉम्बो आहे तो घेतला नाही, फक्त नॉर्मल कॉम्बो घेतला. तर याच्यामध्ये फास्ट चार्जिंग पण येते. त्याच्यामुळं मी फक्त नॉर्मल आपला स्टँडर्ड कॉम्बो आहे तोच घेतला. ॲक्शन म्हणजे ॲडव्हेंचर कॉम्बो आहे तो घेतला नाही. तर एवढंच आहे. बघू याचा आपण क्वालिटी. मी रिव्ह्यू बघितलेत, खूप चांगलं क्वालिटी आहे आणि हा लेटेस्ट आहे. आता DJI Action 6 पण आला आहे, पण हा मी घेतला कारण त्याच्यामध्ये तेवढं आपल्याला अपग्रेड करायची, एवढा मोठा अपग्रेड करायची काही गरज वाटली नाही मला. तर आता DJI Action 3चा बघू आपण काय त्याचं यूज पुढं होणार आहे ते. वायरलेस मायबीक नाही त्याला त्याचे, नाहीतर मग हा मी ड्युअल कॅमेरा म्हणून सेटअप, मोटो ब्लॉगिंग सेटअप म्हणून यूज केला असता, पण त्याला नाही करू शकत आपण. तर चला, छोटा स्मॉल व्हिडिओ होता हा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टावर फॉलो करा. चला, धन्यवाद एवढ्यापर्यंत माझा ब्लॉग बघितल्याबद्दल. हा स्मॉल क्विक आपला अनबॉक्सिंग व्हिडिओ समजा असा होता समजा. तर ह्याच्या पुढचे जे मोटो ब्लॉगिंग तुम्हाला व्हिडिओ भेटतील ते सगळे DJI Action 5मधून भेटणार आहेत. चला, भेटू पुन्हा एकदा अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमचं सर्वांचं एवढ्यापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.